सोडे म्हणजेच सुकवलेली कोळंबी। ही पहा, सुकवल्यानंतर कोळंबी या पद्धतीची दिसते, यालाच सोडे म्हणतात। आणि हे पहा, एका भांड्यामध्ये पाणी थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यामध्ये हे सोडे आपल्याला घालून घ्यायचे आहेत। साधारण 25 ते 30 मिनिट आता आपल्याला कोमट पाण्यामध्ये हे सोडे ठेवायचे आहेत। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात। 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत। याचबरोबर 2 मीडियम साईजचे टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। टोमॅटो ही छान अगदी व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचे आहेत। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी आता 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे। आता यामध्ये मीठ घालून घेऊया। चवीनुसार मीठ घाला। हे पहा, मी साधारण 1 छोटा चमचा मीठ वापरलेला आहे। मीठ घालून कांदा आपल्याला हलका ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आता आपण कांद्याबरोबरच परतून घेऊया। कांदा आणि टोमॅटो अगदी छान बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे याचं आपल्याला वाटण करायची गरज लागणार नाही। शिजत आलं की हे पहा, हे या पद्धतीने अगदी शिजून छान बारीक झालेलं आहे। आता यामध्ये अगदी छोटा चमचा मी हळद वापरलेली आहे। हळद घातल्यामुळे अतिशय सुंदर कलर येत आहे। हे पहा, याचबरोबर मिसळलेला कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि हे पहा, हे लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर। या लाल मिरची पावडरमुळे अतिशय सुंदर असा रेड कलर आलेला आहे, बघू शकतात। सर्व मसाला आता आपला रेडी झालेला आहे आणि सोडे पहा, अगदी स्वच्छ झालेले आहेत आणि मस्त फुगून तयार झालेले आहेत। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने सोडे धुवून घ्यायचे आहेत आणि नंतरच वापरायचे आहेत। आणि आता या मसाल्याबरोबर परतून घ्यायचे आहेत। आणि बरेच ठिकाणी फ्रेश मच्छी मिळत नाही किंवा काही ठराविक सीझनमध्ये फ्रेश मच्छी आपल्याला मार्केटमध्येही मिळत नाही आणि आपल्याला खाण्याची इच्छा झालेली असते, तर अशा पद्धतीने सोड्यांचा रस्सा, सोड्यांची भाजी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांमध्ये आपण वापरून या पद्धतीचे सोडे नक्की करू शकतो आणि आपल्या जिभेची हौस पुरवू शकतो। हे पहा, आता यामध्ये मी गरम केलेलं पाणी घातलेलं आहे। पाणी अंदाजे घालून घ्या। आता हे साधारण सोडे आहेत त्याच्या दुप्पट मी घातलेलं आहे पाणी। आता सोडे आपण भिजवून घेतलेले आहेत ऑलरेडी, त्यामुळे ते पटकन शिजतात। 15 ते 20 मिनिटातच अगदी छान शिजून हे तयार होतात। तुम्ही जर या पद्धतीचा सोड्याचा रस्सा बनवलेला नसेल तर एकदा नक्की बनवून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका। तुम्ही आजपर्यंत या चॅनलला भरपूर सपोर्ट केलेला आहे, इथून पुढेही असाच सपोर्ट करत राहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रस्सा तयार झालेला आहे। गरमागरम भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर नक्की एन्जॉय करा। भेटूयात परत अशाच छान छान रेसिपींसोबत। थँक्यू, बाय।